म्हटलं चला उन्हाळा पण आहे, श्रीखंड करूया किंवा आम्रखंड करूया. दोन्हीही करता हे मी एका मिनिटामध्ये तुम्हाला शेअर करता येतं. बघा इकडे दही बांधून घेतलेल्या पांढऱ्या फडक्यामध्ये आणि ते पाणी नितळेपर्यंत त्याचा चक्का तयार होईपर्यंत आपल्याला बांधायचं आहे. लटकट ठेवलं तर थोडंसं लवकर नितळतं पाणी, त्यामुळे मी लटकट ठेवलं होतं. तर अशा प्रकारे त्याचा चक्का तयार झालेला आहे. हे छान पेटून घ्यायचं. ह्याच्यामध्ये इलायची, साखर बारीक करून घालायची आहे मिक्सरला आपल्याला, जेणेकरून लवकर आपलं जे बॅटर आहे ते तयार होईल. तर इथे बघू शकता मी इलायची आणि मिक्स लावून घेत आहे. आणि याच्याच हे जर आपण मिक्स केलं तर हे श्रीखंड तयार होईल, आणि याच्यामध्ये जर आपण आंब्याचा गर घालून तयार केलं तर ते आम्रखंड होईल. तर अशा पद्धतीने मी श्रीखंड आणि आम्रखंड दोन्हीही बनवलेलं आहे. नखरे भरपूर असतात खाणाऱ्यांचे, त्यामुळे कोणाला आम्रखंड जर नसेल किंवा श्रीखंड आवडत नसेल तर दोन्ही ॲडजस्ट करून खाता येतील. तर चला, रेसिपी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आम्रखंड खायला नक्की या घरी. आता हे कशासोबत खायचं हे मला कोडं पडलेलं होतं, चपाती बरोबर खायचं की पुरी बरोबर, तुम्ही कमेंट करून सांगा.